हॅलो एव्हरीवन, तर मी अजून एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे, जो की स्टँडर्ड आणि जेनरिक मधला मी डिफरन्स तुम्हाला सांगत आहे आणि त्याच्या प्राइसिंगमधला सुद्धा डिफरन्स तुम्हाला मी सांगत आहे. तर त्यातली आपली जी 5 नंबरची जी टॅबलेट आहे तिचं नाव आहे टेल्मा एच. ज्या अगोदरच्या मी टॅबलेट सांगितल्या त्या पण टेल्मावरतीच होत्या. त्याची प्राईस वगैरे मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तर ही आहे टेल्मा एच नावाची टॅबलेट आणि ही आहे टेलिस्मार्ट एच नावाची टॅबलेट. एकदा दोन्ही टॅबलेट बघून घ्या. तर यामध्ये कंटेंट आहे टेल्मिसार्टन आणि हायड्रोक्लोरोथायझाईड हे नावाचं कॉम्पोजिशन या दोन्ही टॅबलेटमध्ये सेम आहे. सेम पॉवरमध्ये सुद्धा आहे. 40/12.5 अशा 2 पॉवरमध्ये आहे. तर ह्या दोन टॅबलेटचा यूज कशासाठी केला जातो, तर या टॅबलेटचा यूज केला जातो बीपीसाठी, हाय ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी या टॅबलेटचा वापर केला जातो. तसेच यामध्ये टेल्मिसार्टन 40 पण येतात, पण यामध्ये टेल्मिसार्टन 40 प्लस हायड्रोक्लोरोथायझाईड 5 असं 2 कॉम्पोजिशनमध्ये का वापरायचं, कारण याचं कारण आहे की टेल्मिसार्टन हा एक ड्रग फक्त बीपी कंट्रोल करू शकत नाही, म्हणून हायड्रोक्लोरोथायझाईड सुद्धा यामध्ये दिलेलं आहे. तर हे सुद्धा बीपी कंट्रोल करण्यासाठी यूज केले जातात. तर याची प्राइसिंग तुम्हाला पडेल, हे जे आहे ते टेल्मा एच नावाचं जे स्टँडर्ड ब्रँड आहे, तर याचं तुम्हाला प्राइसिंग पडेल एक 347 किंवा 330 ही तुम्हाला स्टँडर्डच्या जे मेडिकल स्टोअर आहे तिथल्या मेडिकल स्टोअरला अवेलेबल होऊन जाईल. तसेच हे टेलिस्मार्ट एच जे की वायबर या कंपनीनं बनवलेलं एक ब्रँडेड प्रोडक्ट आहे. तर याचं हे जेनरिकवालं प्रोडक्ट आहेत. तर याचं तुम्हाला प्राइसिंग जे आहे ते पडेल एक 50 ते 60 रुपयापर्यंत या टॅबलेटचं तुम्हाला प्राइसिंग पडेल. दोन्ही टॅबलेट सेमच आहे. दोन्हींची पॉवर वगैरे आणि कॉम्पोजिशनसुद्धा दोन्हीचे सेम आहे. फक्त कंपनी वेगळी असल्यामुळे याच्या प्राइसिंगमध्ये डिफरन्स आहे. तर तुम्ही एकदा यूज करून बघू शकता ही कमी प्राइसिंगवाली टॅबलेट, ज्यामध्ये पॉवरसुद्धा सेम आहे.